विधान परिषद निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यरात्रीच्या भेटीनं मोठी खळबळ उडवली आहे. प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं ट्विट करत सूत्रांच्या माहितीच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी वर्षा या अधिकृत निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची रात्री 2 वाजता भेट घेतल्याचा दावा केला. या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना वेग आलाय. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय दुरावा आणि युती तुटल्याचे पडसाद वारंवार दिसले. मात्र याच महिन्याच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या निवृत्त आमदारांच्या समारोप कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी शेरोशायरी करत एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला होता. या जुगलबंदीची चर्चा रंगली असतानाच आता या भेटीच्या दाव्यानं नव्या समीकरणांना हवा मिळाली आहे. दरम्यान या भेटीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे 2 नेते देऊ शकतील. यानंतर प्रबुद्ध भारत यांनी पुन्हा एक ट्विट करत म्हटलं की त्यांनी सूत्रांच्या आधारे ही बातमी दिली होती. या संदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांसमोर मौन बाळगलं. तर दुसरीकडे भाजप प्रवक्त्यांनी या भेटीची माहिती नसल्याचं सांगितलंय. त्यामुळं राऊत यांच्या मौनाचा अर्थ या वृत्ताला दुजोरा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घडामोडींमुळे आता दोन्ही आघाड्यांची रणनीती पुन्हा आखली जात असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेसाठी इच्छुक नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंची गणितं बिघडण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येण्याची शक्यता असून जर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला गेला तर मतांचं विभाजन होऊन महायुतीचा आणखी एक उमेदवार निवडून येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीय शह देण्यासाठी उद्धव ठाकरे हे सभागृहात असणं भाजपसाठी हे सोयीस्कर ठरू शकतं. त्यामुळं या कथित भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. मध्यरात्रीची ही भेट खरोखरच झाली का, आणि झाली असेल तर तिच्या मागं नेमकी कोणती राजकीय रणनीती दडली आहे, याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.